आज आपला मागच्या वेळेस आपण 12वा दशक सुरू केला आहे आणि आपण सगळेजण आपले नेहमीचे जे शब्द आहेत म्हणजे विशेष करून प्रपंच, परमार्थ, निवड, नावड, विवेक, वैराग्य या शब्दांशी चांगली ओळख करून घेतली आहे. आज आपण जो दुसरा समास पाहणार आहोत, समर्थांचा आणखीन एक लाडका शब्द की प्रत्ययाशिवाय बोलू नये, अनुभवाशिवाय बोलू नये. त्यामुळे समासाचं नावच मूळ प्रत्यय निरूपण आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घ्यावा आणि मग बोलावं. पण आता अनुभव घेताना सुद्धा आपण एक लक्षात घेऊया की सगळे अनुभव काही आपणच घ्यायचे असतात असं नाही बरं का. जसं मी गमतीनं नेहमी उदाहरण देते की लहान मुलाला आपण संध्याकाळी शुभंकरोती नातवाला घेऊन म्हणायला दिवाजवळ गेलो की आपण त्याला सांगतो निरांजन समई लावलेली असते तिथे हाय आहे, हात लावायचा नाही. आता हा अनुभव की त्याला द्यायचं कारण नाही आहे, हाय आहे म्हणजे हाय आहे. तर तो अनुभव जसा आहे की दुसऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला आचरण करावं लागतं. हा सगळा विचार या प्रत्यय निरूपणात आपण करणार आहोत. फार सुंदर बेलसे यांनी या समासाची प्रस्तावना अगोदर लिहिली आहे आणि तसं पाहायला गेलं तर समास जो आहे तो समास काही फार मोठा नाही आहे आणि समासातले जे विषय आहेत ते विषय पण आपल्या परिचयाचे आहेत. पण तरी देखील आत्ता म्हटलं तसं त्या प्रस्तावनेमध्ये सगळे जे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की व्यवहारामध्ये आपण कसं वागायचं या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला समर्थ यामध्ये सांगणार आहेत. समाजामध्ये असं असतं की किती जरी झालं तरी आपण प्रापंचिक माणसं आहोत. त्यामुळे समाजामध्ये आपल्या इच्छा वासना प्रधान असतात. किती जरी आपण म्हटलं तरी सकाळी उठल्यानंतर म्हटलं तर घरामध्ये सगळी मंडळी उठलेली नाही आहे, उठली की चहा करतील इतपत आपण मान्य करतो. पण आठवण होते ना, म्हणजे वासना सगळ्यात संपली आहेत असं काही आपलं होत नाही. त्यामुळे सामान्य माणूस हा वासनांमध्ये इच्छांमध्ये अडकलेला असतो. बरं, दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी असते की आपली जी प्रापंचिक स्थिती आहे ती सगळ्यांची उत्तम असावी असं आपलं प्रत्येकाला वाटतं. अगदी मनासारखे पुत्र जामात कन्या हा योग सुकृताचा. आपल्या मनासारखी मुलं मुली जावई सुना आपल्याला मिळाव्यात प्रत्येकालाच असं वाटतं. आणि समर्थ आपल्याला सांगतात की हे आपलं सुकृत असतं बरं का. आपलं जेव्हा चांगलं काहीतरी पुण्य अगोदरच्या जन्मात केलेलं असतं ना त्याचं हे फळ आपल्याला असतं असंही समर्थ आपल्याला सांगतात. हेही आपल्याला पटतं कारण हे सगळं आपल्याला मनापासून वाटतं. आपल्या इच्छा असतात, वासनाप्रधान माणूस असतो. काही इच्छा असल्याशिवाय आपलं जीवन असं छान आनंदी जाणारच नाही. त्यामुळे त्या असणं स्वाभाविक आहे. मनापासून आपल्याला असं सगळं छान असावं असं वाटतं. समर्थ सांगतात बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे. इतपत बरोबरच आहे. छान छान घालावं, काय कोणाला नाही वाटणार. पण पुढल्या ओळीमध्ये सांगितलं आहे ते महत्त्वाचं, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजगुण. मला हवं आहे असं वाटणं स्वाभाविक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हेही बरोबर आहे. ते मिळालं की आनंद होणं हेही बरोबर आहे. पण याचा अर्थ माझ्या मिळण्यात मला आनंद मिळाला पाहिजे, दुसऱ्याचे अभिलाषावे हा रजोगुण. हा पण विषय समर्थ आपल्याला या समासात सांगणार आहेत. आणखीन गोष्ट अशी एक सांगणार आहेत की हे जरी सगळं मी म्हटलं तरी समर्थांनी स्वतः प्रपंच केलेला नसला तरी जे 12 वर्ष सगळा देश फिरून पाहिलं ना तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं जरी असं हवं आहे असं वाटलं तरी असं आढळत नाही. प्रपंच आणि दुःखच आलं नाही असं घडत नाही. त्यामुळे त्यालाही आपल्याला सामोरं जावं लागतं, दुःख भोगावं लागतं. ते दुःख जर भोगावं लागतं हे माहिती असेल तर समर्थ आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगणार आहेत की प्रपंचातली जी दुःख भोगावी लागतात पटणार नाही आपल्याला लगेच, पण त्या दुःखांना आपले प्रयत्न कमी पडतात. आपले जर योग्य दिशेने प्रयत्न असतील तर आपल्याला दुःख भोगावी लागणार नाहीत असा समर्थांच्या सांगण्याचा अर्थ आहे. आता हे जर आपण आपल्याला येणाऱ्या दुःखांची लावून बघितलं आणि अगदी असं अलिप्तपणाने त्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात की हो प्रयत्न चुकले. अवेळी आजारपण आलं, आपण काहीतरी चुकलो, खाण्यात चुकलो म्हणा, व्यायाम नियमित केला नाही म्हणा, आपली दिनचर्या नीट नव्हती म्हणा, वाटते काही ना काहीतरी आपली चूक झाली. अशा पद्धतीने आपण विचार केला की आपल्या लक्षात येतं की समर्थ म्हणतात ते बरोबर आहे की जिथे आपण दुःखी होतो, जिथे आपल्याला अपयश येतं तिथे चूक आपली असते. ह्याचाच अर्थ अचूक यत्न करणं आवश्यक आहे. हा पण विषय समर्थ या समासात आपल्याला सांगणार आहेत. आता हे सगळं आपलं जमण्यासाठी
म्हणजे दुःख कोणाला नको आहे, प्रपंच सुखी हवा आहे, सगळं आनंददायक असायला हवं आहे, हे सगळं आपल्याला हवं आहे ना. मग त्याच्यासाठी काय काय करायचं याची एक यादी समर्थाने आपल्याला दिली आहे. त्या सगळ्या यादीमधून आपण गेलो तर हे सगळं आपल्याला मिळणार आहे. किती सोपं आहे. ते म्हणतात आधी पहिलं काय करा, तर आपल्यामध्ये अवगुण काय आहेत ते ओळखा आणि त्या अवगुणांची आपल्याला नेमकी कमतरता काय आहे, आपल्या जो त्रुटी काय आहे, सेल्फ ॲनालिसिस ज्याला म्हणतो ते करा. आपले अवगुण आधी ओळखा. असे आपल्यामध्ये काय कमी आहे असं ओळखलं तर खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो की मी ना पटकन काहीतरी रागात बोलते, आपल्याला कळलं आहे ना चूक, मग आपण स्वतःवरती कमी करू शकतो का, आपला राग कमी करू शकतो का, बोलताना आपण स्वतःला सांभाळू शकतो की नाही लगेच रिॲक्ट व्हायचं. असं स्वतःच्या चुका, स्वतःची नेमकी त्रुटी काय आहे ती ओळखा, असं समर्थाने पहिली गोष्ट आपल्याला सांगितलं आहे. अजिबात सेल्फ पिटी करायची नाही. आपली दया आपलं नेहमीच असतं, आपण एखादं चुकीचं वागलं ना की आपण आपलं वकिली करतो, दुसरा चुकला की आपण न्यायाधीश, पण आपलं चुकलं की आपण आपली वकिली, नाही माझंच कसं बरोबर होतं, तेव्हा ते असंच होतं, त्यावेळेला दुसरा काही मार्गच नव्हता, असं आपण आपली वकिली करतो. तर समर्थ आपल्याला हे सांगणार आहेत या समासात की दया दाखवू नका स्वतःवर आणि आपलं ॲनालिसिस करा. दुसरं महत्त्वाचं ते सांगतात की लोकांशी कसं वागावं. हे जर आपल्याला कळलं नाही ना तर मगच फक्त अशी बेबनाव किंवा भांडण होतात. वाद जे होतात ते केव्हा, तर इतरांशी आपण कसं वागावं हे आपल्याला नीटसं लक्षात आलेलं नसतं. तिथेच फक्त बेबनाव होतं. कळलं आपल्याला तर काही छान मैत्री होते, काही होत नाही. एकदा वाद झाला, भांडण झालं की मग ते वाढत जातं. आपण म्हणतो ना की कपड्याला जरा जरी उसवलं ना की लगेच टाका घालावा, ते राहिलं की ते वाढत जातं. तसं आहे की आपलं काही चुकलं तर लगेच कबूल करून टाकावं. ते जर राहिलं तो राग वाढत जातो, मग दुःख वाढत जातं, मग ते जुळवण्याचे जे प्रयत्न असतात ते पुरेसे होत नाहीत. असं सगळं भांडणांमुळे वाढत जातं. चौथा मुद्दा समर्थ आपल्याला असं सांगतात की जरा दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करावा. प्रत्येक वेळेला आपलंच बरोबर आहे आणि दुसऱ्याला दोष द्यायचा आहे असं करायचं नाही. लोकांनी आपल्याला बरं म्हणावं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं प्रत्येकालाच वाटतं, बरोबरच आहे. प्रत्येकाला असं की आपलं सगळ्यांनी आपल्या ह्या छान आहेत स्वभावाने, यांच्याशी मैत्री करावी असं आपल्याबद्दल म्हणावं असं आपल्याला वाटतं. पण तसं आपण लोकांबद्दल करावं ना, म्हणजे मग लोक आपल्याबद्दल करतील. करावे तसे भरावे असं आहे की आपण चांगलं वागावं म्हणजे लोक आपल्याशी चांगलं वागतील. तसं लोकांनी आपल्याला बरं म्हणावं असं वाटत असेल. दुसरी एक गोष्ट सांगतात की लोकांनी जर आपल्याला बरं म्हणावं असं आपल्याला वाटत असेल तर समर्थ निरनिराळे जे त्यांनी मठ स्थापन केले ना, त्या मठामध्ये असणाऱ्या महंतांचे प्रमुख आहेत. त्यामुळे सगळ्या महंतांनी कसं वागावं हे एकीकडे समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे ते लगेच म्हणतात की जर का लोकांनी आपल्याला बरं म्हणावं असं आपल्याला वाटत असेल ना तर लोकांचं बरं वाईट सोसावं. लोकांचं बरं वाईट सोसल्याशिवाय आपल्याकडे चांगुलपणा येणार नाही. आपण असं काही घडलं की आम्ही दूर नाही जमणार. लोकांच्या ज्या काही संकटांना आपल्याला जमेल तसं सहाय्य करावं, त्यांना त्यांची बाजू घ्यावी, तर मग लोक आपल्याला बरं म्हणतील. आपण कोणाच्या मदतीलाच गेलो नाही, कोणाच्या संकटात सावरायलाच गेलो नाही, मग कसं आपलं होणार. त्यावेळी समर्थ आपल्याला हळूच ते पण सांगतायत की आपण बरं वाईट सोसावं. असं लोकांचं सोसलं तर आपल्याला जरा मोठेपण येतं. दुसरं असं की जग कसं वागणार हे तर आहेच, लोक स्वार्थीपणानंच वागणार. आपलं काहीतरी वेगळेपण असायला हवं ना. मग इथं आपण जर लोकांचं काहीतरी घेणार असलो तर लोक स्वार्थीपणानं वागणार हे गृहीत धरून आपण थोडं वरच्या पातळीवरून वागावं, त्यांना क्षमा करावी. कोणी असं वागलं तरी त्यांच्या या वागणुकीकडे आपण दुर्लक्ष करावं. थोडक्यात सांगू का, आपल्या बायकांच्या बाबतीमध्ये आपल्याला लोक म्हणतात, चुकीचं नाही आहे की आपण जरा 4 जणी एकत्र जमलो की गॉसिपिंग सुरू होतं आणि जी हजर नाही आहे तिच्याबद्दल आपण बोलतो. हे जे आहे ते बंद करावं असा या समर्थांच्या सांगण्याचा खरा म्हणजे अर्थ आहे की थोडं आपली पातळी यापेक्षा काहीतरी वेगळी आहे, उंचीवर आहे. त्या लोकांना क्षमा करावी, लोकांच्या चुका आपण घ्याव्यात. माझ्या अंदाजाने मी यासंबंधीची अनेक उदाहरणं आपल्या भोवती घडत असतात. एखाद्याचं मोठेपण टिकतं केव्हा, आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या चुका आपल्याला पदरात घ्याव्या लागतात, तरच ते मोठेपण टिकतं. मी आपल्या विश्वजित सोसायटीत
राहणाऱ्या आपल्या मराठी काकूंचं एक उदाहरण मागे दिलं होतं, त्याची आठवण करून फक्त देते. सज्जनगड मासिकामध्ये मराठी काकूंचा दासबोधाच्या परीक्षांमध्ये, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा होत्या आणि समर्थ विद्यापीठाच्या परीक्षामध्ये मराठी काकूंचा सगळ्या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आल्याची बातमीसुद्धा सज्जनगड मासिकात छापून आलेली होती. आणि आम्ही सगळ्यांनी ठाण्यामध्ये दासबोध मंडळात त्यांचं कौतुकही केलं होतं. पण प्रत्यक्ष तेव्हा जेव्हा तो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचं आमंत्रणपत्रच नाही काकून. आणि मग स्वाभाविकच असं झालं का, असं कसं झालं की हे काय एवढं बातमी छापून आली आहे, नाव छापलेलं होतं आणि कार्यक्रमाला बोलावलंच नाही. आणि मग त्यांनी मला विचारलं, मेरा असं असं झालेलं आहे. मग मी माझ्या वडिलांना कळवलं, पण वडिलांनी त्याचा अजिबात डांगोरा पिटला नाही, काही नाही. दुसऱ्या दिवशी माझा फोन गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी माझे आईवडील ठाण्यामध्ये हजर झाले. आम्ही मराठी काकूंच्या घरी गेलो. काकांना छानपैकी कुचामध्ये बसवलं. माझ्या आईने साडी सोडी ओटी भरली, काकूंची शाल, समर्थांची शाल भेट दिली आणि जे झालं आहे त्याच्यावर पडदा टाकूया. कोणाची तरी चूक झाली. आता विद्यापीठाचं काम करणारे ठाणे जिल्ह्यामध्ये एवढे कार्यकर्ते, नेमकी कोणाची झाली आहे, त्या चुकीमध्ये चर्चा करून दुरुस्ती काहीच होणार नव्हते. कोणाची जी चूक झाली आहे ती शोधून जरी काढली असती तरीही त्याचा उपयोग होणार नव्हता. आणि मग त्याच्यावरचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. मराठी काकू म्हणाल्या, ज्यांनी कोणी चूक केली ना त्याला मी शाबासकीच देणार आहे, कारण माझ्या घरी येऊन माझा एवढा सत्कार समारंभ झाला. तर ह्याच्यासारखा आनंद नाही. म्हणजे अशा जर दुसऱ्याच्या चुका आपण पदरात घेतल्या तर त्याच्यातून किती आनंद मिळू शकतो असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की अशी भोवताली सगळ्या प्रकारची लोक असतात, पण त्याबरोबर आपण जर थोडे काही वरच्या पातळीवर आहोत तर इतरांशी आपण कसं वागावं, लोकांच्या चुका आपण कशा सांभाळून घ्यावा, क्षमाशील असावं, हे पण लक्षात घ्यायचं. दुसरं असं समर्थ एक सांगतात की आपल्याविषयी लोकांचं अंतःकरण निर्मळ असावं असं आपल्याला वाटतं ना, तर समाजाचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे, 4 लोक आपल्यासारखं वागावीत असं आपल्याला वाटतं आहे. असं प्रत्येकाला मोह असतो, कोणीतरी काहीतरी करणारा असतो, त्याला असं वाटतं की मी म्हणतोय ते बरोबर आहे, तर लोकांनी ते तसं आचरण करावं. बरोबर आहे, पण त्याबरोबर हे लक्षात घ्यावं की असं जर नेतृत्व आपल्याला हवं असेल तर समाजसेवकाला खूप मोहाचे क्षण येतात. त्या सगळ्या मोहाच्या क्षणांवर मात करता आली पाहिजे. आपलंच बरोबर आहे असा हेका धरून चालत नाहीत, असं म्हणणाऱ्यांकडे लोक येत नाहीत. गोड शब्दांमध्ये सांगावं लागतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण ना पुढल्या वेळेस असं करूया, आत्ता जरा ठरवून गेलं आहे, पण बरोबर आहे तुम्ही असं सांभाळून घेता आलं पाहिजे असं समजतं. फार जिभेवरती कंट्रोल, नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या जिभेवरती गोडवा. आपल्या वंदनीय मावशी केळकर नेहमी सांगायच्या की डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडात खडीसाखर पाहिजे. ज्याला नेतृत्व करायचं आहे त्यांनी गोडच बोललं पाहिजे आणि डोकं शांतच ठेवलं पाहिजे, तरच कामं होतात. आणखीन एक मुद्दा या समाजात आपल्याला पाहायचा आहे, जो नेहमी खरं बोलतो ना आणि बोलतो तसं वागतो ना त्याचं लोक मानतात. सांगायचं मोठं एवढं आणि आचरणामध्ये नाही तर लोक काही ऐकत नाहीत. जनता रूपी जनार्दन म्हटलाय, भगवंत म्हटलाय जनतेला. तो भगवंत किंवा जनता ही प्रसन्न राहायला हवी असेल तर असं करावं लागतं. मारे एवढ्या गप्पा मारायच्या आणि आचरणात काही नाही असं नाही चालत. तर आपण जसं बोलतो तसं आपण वागलं पाहिजे. लोकांचं कल्याण व्हावं यासाठी आपला प्रयत्न आहे ना, तर या गोष्टी करायच पाहिजे. समाजाला परमेश्वर मानलं पाहिजे. म्हणजे मग त्या परमेश्वराची पूजा करायची म्हणजे समाजातल्या लोकांची पूजा करायची. एक गोष्ट खरी आहे की सर्व काळ सर्वांना खुश ठेवता येत नाही, हे बरोबर आहे. परंतु कोणाचं कमी पण काढायचं नाही, कोणाचं वर्म काढायचं नाही, कोणी त्या चुका झाल्या तर त्या 10 ठिकाणी बोलून दाखवायच्या नाही, असा जर प्रयत्न केला म्हणजे कोणाचं मन आपण दुखवलं नाही तर हे सगळं जमू शकतं. नेतृत्वाचे गुण आणि मग आपलंही आणि आपण जे काम करतोय ते कामही त्यातलं सामर्थ्य आपलं वाढतं असं होतं. आता नेहमी आपल्याला माहिती असतं की काही घडलं की आपण ते चुकलो नाही, इकडे आपला हा सगळा प्रयत्न असतो की माझं चुकलं नाही. पण असं नाही, सगळ्यांच्यामुळे जे चांगलं घडतं ते सगळ्यांच्यामुळे घडतं. जे चुकलं आहे ते जरी एखाद्यामुळे असलं तरी देखील ते सगळ्यांचं झालेलं आहे, पुढाच त्याची सुधारणा करता येईल असा प्रयत्न विवेकाने हा प्रयत्न करावा, चांगलं वागावं. आता पुढलाच मुद्दा सांगतायत की हे सगळं आपण शिकतोय खरं, पण समर्थांची चोवी आहे, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मात्र चुकतच गेला, तरी मग तय विद्येला कोण पुसे. सगळं येत आहे पण प्रसंगोचित त्या विद्येचा उपयोग झाला पाहिजे.
प्रसंग पडला आणि म्हणजे आता वयोमानापर्यंत आपलं नेहमी असं होतं बघा, पावलं पावलं, अगो मला माहिती आहे पण मी विसरले, काही उपयोग नाही. विसरले असेल तर बोलले कशाला. अगदी काहीतरी छान सांगायला जातो आणि सांगायला जाताना अर्धा मुद्दा, हो पण मी नावच विसरले. तर सांगतानाच विचार करावा की अरे, विद्या उलटल्याची शिकायला, प्रसंग मात्र चुकवताची गेला, तर चूक जायचं तर काय उपयोग. तर असं जरा आपण व्यवहारात वागताना आपलं व्यवहार ज्ञान आणि शहाणपण हे सगळं सांभाळायला लागतं, नाहीतर मग गडबड होऊन जाते आपली. नाहीतर सामान्य माणसाला टपलेलीच असतात ना लोक. नेतृत्वाचं करणाऱ्या माणसावर तर लोक टपलेलीच असतात की तो चुकतोय कधी आणि आम्ही चुका दाखवतोय कधी. यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या व्यवहार ज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं होईल असा प्रयत्न आपण जरूर करावा, प्रसंग ओळखून वागावं. आता जे जसं आपल्याला हवं आहे त्यासाठी योग्य दिशेने आपल्याला प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि आपण सुरुवात जी केली ना हे सगळे मुद्दे एकाखाली एक बघण्याची, त्याच्यात सुरुवातीला आपण असं म्हटलं की आपलं आपण परीक्षण करावं. आणि हे परीक्षण समर्थ सांगतात 24 तास आपलं आपण परीक्षण केलं पाहिजे. अशी एखादा बघून नाही होणार. आपल्यावरती आपला स्वतःचा इतका कंट्रोल किंवा लक्ष पाहिजे की आपण या वेळेला हे असं करायला हवं होतं, मी केलं नाही, अशी वेळ आपल्यावर येतं का. त्यावेळेला ते तसंच व्हायला हवं. असं एक संघ परिवारामध्ये ना एक चिंतन बैठक नावाची बैठक असते. आता चिंतन बैठक म्हणजे काय, होऊन गेलेल्या गोष्टींमध्ये काय नेमक्या उणिवा राहिल्या त्या संबंधीची चर्चा करायची आणि येणाऱ्या पुढील वर्षभरामध्ये आपण जे कार्यक्रम करणार आहोत त्यावेळेला अधिकाधिक चांगला कार्यक्रम कसा होईल याच्यासाठीची तयारी करायची. झालेलं जे आहे ते काही परत येणार नाही आहे, पण त्यावेळेला काहीतरी आपलं राहिलं, त्यावेळेला हे असं नाही असं केलं असतं तर बरं झालं असतं असं आपण म्हणतो ना. तर आता पुढल्या वेळेस करताना त्या नवीन कदाचित चुका होतील पण झालेली चूक परत होणार नाही, अशा पद्धतीनं त्या चिंतन बैठकीमध्ये विषय मांडलेला असतो. तर त्याचाच विचार या प्रत्यय निरूपणामध्ये समर्थ करतात. आपण आता ओव्यांचा आधार घेऊन बघूया. पहिल्या 7 ओव्या आहेत ना, ते समर्थ आपल्याला सांगतायत की कशाही बद्दल म्हणजे खरं तर या 7 ओव्या तुम्ही वाचाल ना तर तुमच्याही लक्षात येईल. मी वाचताना आज सकाळी सकाळी माझ्या मनात विचार आला की प्रपंच सुरू करणाऱ्या किंवा नुकताच सुरू करत असलेल्या मुलांना या 7 ओव्या शिकवायला हव्या. म्हणजे काय, तर या 7 ओव्यांमध्ये संसार सुरू खरं तर सगळा जीवनग्रंथच आहे हा. कारण दासबोध तुम्ही आम्ही ज्या वयात वाचतोय ना तर आता आपण पंचुके झालेलो आहोत, फार मोठा काही आपल्यावर परिणाम होणार आहे असं नाही आहे. तरुणपणीच दासबोध वाचायला हवा हे तर नक्कीच आहे. जीवनग्रंथ म्हणजे जीवनाची सुरुवात कशी करायची त्यासाठी हा ग्रंथ बघायला हवा. पण सगळा ग्रंथ नाही पाहिला, एवढा अवधी नाही लोकांना, तर निदान त्यातले मुद्दे. तर माझ्या मनात असं विचार आला की आपण पूर्वी आपल्या ओळखीच्या मंडळी मुलांची लग्न ठरली, मुलांची मुलींची, की एक केळवण नावाचा गोष्ट करायचो की त्यांचे आई बाबा आणि त्या मुलांना जेवायला बोलवायचं आणि छान ती पद्धत होती. काय पूर्वीच्या लोकांचा हेतू होता माहीत नाही, पण या 7 ओव्या वाचताना माझ्या मनात असं आलं की आता ना पुन्हा एकदा नव्याने ही पद्धत सुरू करायला हवी. आणि या 7 ओव्यांमध्ये विषयच असा आहे की संसार करणारे जे स्त्री पुरुष आहेत त्या स्त्री पुरुषांना अत्यंत समजूतदारपणा या नावाची गोष्ट लागते. गैरसमज करून घ्यायचा नाही हा की म्हणजे पुरुषांनी कमीपणा घ्यायचा का स्त्रियांनी कमीपणा घ्यायचा हा विषय समर्थ मांडत नाहीत. माणूस म्हणून आपण बोलतोय, पण संसार सुरू करायचा आहे तर आपण एकमेकांशी कसं समजूतदारपणानं वागलं पाहिजे. आज ज्या की आपण समाजामध्ये पाहतोय ना थोडीशी धाकधूकच असते. मी तर खरंच सांगते, हल्ली लग्नाला जाते ना तर मी मुलांना मनातल्या मनात सारखा आशीर्वाद देत असते की अरे छान संसार करा रे बाबा, आता एकमेकांना सोडून जराही राहू नका, अशा पद्धतीने सांगायची वेळ आलेली आहे. म्हणून या अशा 7 गोष्टी आहेत ना तर त्यांना म्हणतात की त्या शांतपणानं जरा विचारपूर्वक त्या ऐका. म्हणजे आपलंच म्हणणं बरोबर आहे असं आहे का कोणीच धरता कामा नये. एकमेकांची म्हणजे पिढ्यांचा विचार केला तर आपली पिढी जी होती किंवा आपल्या आधीची जी पिढी होती त्या पिढीने तर कधी म्हणजे पुरुषांची बाजू उजवीच होती, कधी त्यांनी ते अमान्य पण केलं नाही. थोडंसं आमच्या पिढीमध्ये असं झालं की आता अगदी बरोबरची नाही पण तरी देखील वर्चस्व पुरुषांचा राहिला. नंतरच्या आमच्या पिढीमध्ये सुरू झालं की बरोबरच मित्रच, फ्रेंडशिपच, तू पुढे मी मागे असं काही नाहीच. आणि आता तर पुढलं काही बोलवतच नाही. त्यामुळे असा जर आपण ह्या पिढ्यांचा विचार केला
तर समंजसपणा, समजूतदारपणाची अत्यंत गरज आहे. आपण जशा कल्पना करतो, आपल्या जशा काही इच्छा असतात, तशा इच्छा दुसऱ्याच्या पण असतात. म्हणजे एक गमतीचं म्हणून उदाहरण मी देते, की जर का दोघांपैकी एक कोणीतरी ऑफिसमधनं आधी आला, तर दुसऱ्यासाठी चहा करणं काही चुकीचं नाही आहे. असं काही मानायचं कारणच नाही आहे, की हे काय मी आलो की ही चहा काय असं. आणि हे असं छान हल्ली दिसतं. त्यामुळे कधी-कधी असं वाटतं, की हा जो समजूतदारपणा, आता मी ज्या देशात राहते आहे तिथे तुम्ही पाहते, की स्वयंपाकसुद्धा करतात बरं का मुलगे. जो कोणी आधी येईल, हल्ली तो वर्क फ्रॉम होम असणाऱ्या मंडळींना घर बघावं लागतं. बाहेर जाणारी जी जर का असं असेल, की ऑफिसला जावं लागतंय घरातल्या गृहिणीला, तर गृहिणी म्हणून ती नुसतं गृहिणी म्हणायचं, पण करायला लागतं त्या गृहकृत्य दक्ष असणाऱ्या नवऱ्याला. तर ह्या गोष्टी ज्या समजूतदारपणानं घेतल्या जातात, त्या तशाच घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा विचार या 7 ओव्या वाचताना आपल्या मनात येतात. छान समर्थ सांगतात, की योग्य दिशेनं जर हा समजूतदारपणाचा प्रयत्न आपण केला, तर अगदी छान सगळ्यांचं सुखी जीवन होतं. मगाशी जे आपण म्हटलं, की मनासारखे पुत्र जामाता कन्या, तसा अनुभव आपल्याला येतो. मनासारखं असावं असं तर सगळ्यांना वाटतंच. आणि मग त्याच्यासाठी अचूक यत्न करावे ना, आणि म्हणून केले ते सजेना हे लक्षात येतं. नीट प्रयत्न योग्य दिशेनं केलं, तर जे प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नाला यश मिळतं. असा विषय सांगितला आहे. इतका समजूतदारपणा जिथे असेल तिथे यश मिळतं. पुढल्या 8 ते 11 4च ओव्या आहेत. या 4 ओव्यांमध्ये समर्थ असं सांगतात, की प्रपंचामध्ये मनासारखं घडून यायला हवं असतं. प्रत्येकालाच हवं असतं. ते मनासारखं घडून यायला हवं असतं, म्हणून दुसऱ्याच्या मनात काय आहे ते ओळखावं. हे जर दुसऱ्याचं मनोगत आपण जाणलं ना, तर मग भांडण होतच नाही. म्हणजे चुकीचं जर असेल तर ती दुरुस्ती करायची, नो डाऊट. पण त्याच्या मनात काय आहे ह्याचा विचार करून त्याच्याशी वागायचं. हा मुद्दा समर्थ आपल्याला पुढल्या 4च ओव्यांमध्ये सांगतायत, की मनोगत ओळखावं. दुसऱ्याच्या मनात काय ते ओळखावं, परीक्षा घ्यावी. ज्यांच्याशी आपला संबंध येतो ना, आता अलीकडे तर काय घरात 2, 3, अगदी 4, पण पुढे आणखीन काही माणसं असेल, फार काही आपल्याला लोकांशी मनोगत ओळखायचे तसं नाही आहे. पण घरातल्या सगळ्या माणसांशी मनोगत ओळखावी, त्यांना काय हवं आहे याचा अंदाज घ्यावा आणि त्याप्रमाणे आचरण करावं. त्यामुळे काय होतं, एकमेकांचा स्वभाव कळायला मदत होते. दुसऱ्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याच्या स्वभावाची ओळख होतं. अगदी कुटुंबाच्या पुढे आणखीन समाजाचा आपण विचार केला, तर समाजामध्ये सुद्धा हेच बरोबर आहे, की समाजाच्या नेत्यांनी सुद्धा जनतेला नेमकं काय हवं याचा विचार केला पाहिजे. जनता जर आपलीशी व्हायला हवी असेल, तर समाजाच्या नेत्यांनी लोकांवरती चिडून रागावून चालणार नाही. लोकांचं सुखी जीवन कसं होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणून आपल्याला स्वभाव माहिती असला पाहिजे असं ते सांगतात. आता असं आहे की हे व्हायला दुसऱ्याचं बोलणं काय हेतून आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याकडे घरामध्ये गंमतशीर चर्चा असते. मी माझ्या नातवाला इथे आल्यावर सांगते, की कौशिक, देवाने ना दिवस आपल्याला कामासाठी दिला आहे आणि रात्र विश्रांतीसाठी, झोपेसाठी दिली आहे. हे तर पहिलं वाक्य. आता प्रश्न असा आहे की मग रात्र म्हणजे आणि दिवस म्हणजे दिवस सुरू किती वाजता करायचा आणि रात्र किती वाजता संपवायची. म्हणून मग त्याला आणखीन एक वाक्य सांगते, आज झोपायचं हां, म्हणजे 12च्या आत. 12च्या आत झोपलं तर ती रात्री झोप होणार. 1, 2, 3 कितीही जागरणं, मग सकाळी उठण्याचं हे जे आहे याच्यासाठी आता प्रश्न असा आला, की तुमच्या वेळेला ठीक होतं असं आपल्याला उत्तर मिळेल. मग त्यांचं मन ओळखायचं, त्यांची भूमिका ओळखायची. का उशीर होतो आहे? मग दिवसभर काय काय असतं, काय काय करायचं असतं, ते करायचं असेल तर रात्रीपर्यंत करावं लागतं, म्हणून उशीर होतो. त्यातलं काय काय कमी करता येईल, काय कायची वेळ बदलता येईल, असा सगळा जर विचार आपण छान गोड शब्दात मांडू शकलो, तर ते विचार करतात. ते बदलतील असं नाही हा दावा, पण ते विचार तरी करायला लागतात. मला कधी-कधी रात्री झोपल्यावर, "आजी मी आज झोपणार आज झोपणार." बरं वाटतं, की चला काहीतरी आपल्या बोलण्याचा परिणाम झाला. मुद्दा काय, तर आपण चतुरपणे, सावधपणे घरातल्या माणसांच्या किंवा समाजामध्ये जिथे कुठे आपण काम करतोय तिथल्या माणसांचं मन ओळखावं, त्यांचं वागणं ओळखावं आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सांगावं. पुढे 12 ते 20 अशा ओव्या आहेत. याच्यामध्ये समर्थ म्हणतात, हे सगळं करताना योग्य काय आणि अयोग्य काय ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे.
आपल्याला जे योग्य वाटतं ते सगळ्यांना योग्य वाटेल असं नाही. त्यामुळे योग्यतेचा विषय आला की प्रश्न येईल. जसं खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये आपल्याला जे योग्य वाटतं ते सगळ्यांना कसं वाटेल, म्हणून सगळ्यांचं चूक आहे असं मानायचं का? तर नाही. पण योग्यतेचा विचार करायचा. आपण आपलं ठरवायचं काय योग्य. जसं मी एक गमतीनं उदाहरण देते, की आम्ही मंडळी जेव्हा सगळेच आपण पालक मंडळी जेव्हा असं देश बदलून बाहेर येतो, तेव्हा सुरुवातीला मला असं वाटायचं, की ठीक आहे आपले जे काही उपास तापास काय चतुर्थी आहे, एकादशी आहे, गुरुवार करते वर्षानुवर्ष, आपण आपल्या घरी. इथे काय करायचं आहे? असं मी सुरुवातीला म्हणायचे. एक 2-5 वर्ष असं 2-5 वेळा असं झालं माझ्या लक्षात आलं, की अरे काय हरकत आहे? आपण आपल्या घरी राहतो, तर घरी राहिल्यानंतर एखादं आपल्याला पटलं योग्य आहे, का नाही सांगायचं? की नाही बाबा, बरं आपल्याला हे नको आहे, माझ्या दृष्टीने हे योग्य आहे, ते करायची आपली तयारी आहे. त्याच्यासाठी आपण काही दुसऱ्याला तुम्ही करू नका म्हणत नाही आहात. त्या योग्यतेचं समय पाहुणी म्हणतो ना, तसं समय पाहू नये. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण सांगितल्याशिवाय राहू नये. अयोग्यतेचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यायची. तर समर्थ पण इथे आपल्याला 12 ते 20 ओळ्यांमध्ये हा मुद्दा सांगणार आहेत, की काय करावं, योग्य काय, अयोग्य काय हे तपासावं. लहान थोर सगळ्या मंडळींना हे समजावून सांगावं. बरं असं आहे की चूक आणि अयोग्य हे नंतर तरी कळतंच ना. जसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण म्हणतो की अरे आत्ता ना तुझं वय अभ्यास करण्याचंच आहे, तर आत्ता तू अभ्यासच कर. आपले जे आश्रम दिलेले आहेत ना, त्याच्या मागे खरोखर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अभ्यासच करायचा आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तुम्ही वेगळं काही केलं तर गृहस्थाश्रम गडबडीचा होतो. गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रम करायचा, वानप्रस्थाश्रमामध्ये वानप्रस्थाश्रम करायचा. ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेल्या गोष्टी करायच्या. विद्यार्थी दशेत असताना अन्य काही करायचं नाही, हेच योग्य आहे. तर हा योग्यतेचा निर्णय आपण करायला पाहिजे. ते केलं गेलं नाही तर चूक होते, गडबड होते, हे पण दाखवून दिलं पाहिजे. सुरुवात करतानाच आपण म्हटलं की प्रत्यय घ्यायचा आहे, पण तो प्रत्यय इतरांचा जो अनुभव आहे त्यावरून पण आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे या 20 ओळ्यांमध्ये समर्थ हा मुद्दा सांगतात. उदाहरण पण छान देतात की झिजल्याशिवाय मिळत नाही बरं का. हे सगळं आपलं कोणीतरी ऐकेल, कोणीतरी ऐकावं, तर त्याच्यासाठी झिजावं लागतं. चंदनाचं उदाहरण देतात समर्थ, की लाकडासारखं लाकूड, पण ते जेव्हा आपण उगाळतो त्यावेळेला त्याचा सुगंध येतो. म्हणजे आपण जेव्हा सांगण्याचं हे कष्ट घेतो, समजावून सांगण्याचे कष्ट घेतो, पटणार नाही, हळूहळू पटत जातं. उगाळणं जे असतं ते फार वेगळी गोष्ट आहे. पुन्हा करावी लागते, तेव्हा हे लोकांना पटतं. त्यामुळे योग्य निर्णय करावा आणि चंदनासारखं झिजून आपल्याला चांगलं हवं आहे ना, सगळ्यांनी योग्य तसं वर्तन करायला हवं आहे ना, म्हणून ते करावं. दुसरं असं की याच मुद्द्यामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं आहे, मगाशी झालेला आहे खरा मुद्दा, पण इथे त्याची ओवी आली आहे की हे करताना सगळी जनता आपलीशी व्हावी, सगळे लोक आपलेसे व्हावे, यासाठी आपला प्रयत्न असतो. आणि म्हणून असं करताना कुणाचं वर्म काढू नये, कुणाचं कमीपणा सांगू नये, थोडे झीज सोसावी, यासाठी सांगतात. नंतरच्या ह्याच्यामध्ये साधारणपणे 4च ओव्या आहेत, 21 ते 24. त्याच्यामध्ये त्यांनी जर का एखादी गोष्ट आपल्याला योग्य वाटली नाही आणि ती दुरुस्त करणं पण आपल्याला शक्य नाही आहे, त्यावेळेला तिथे थांबू नये. महत्त्वाची गोष्ट आहे ना, तिथून दूर व्हावं. आता ते दूर होताना इतकं सहज व्हावं की ते आपण मुद्दाम करतोय असं वाटतं पण कामा नये. छान सांगतात की सर्वांना राजी राखणं, सर्वांना खुश करणं हे नेहमी शक्य होतं असं नाही. सगळे प्रयत्न आपण करतो, पण जेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की इथे आता आपल्याला थांबणं किंवा हे होणं अयोग्य आहे, तर हळूच आपण तिथून काढता पाय घ्यावा. बऱ्याचदा सामाजिक काम करताना हा विषय येतो की दरवेळेस जे काही चाललेलं असतं ते मग त्याच्यातून कंटाळा, भांडण, कामाचं होण्यापेक्षा आपण हळूच दूर होणं हा एक मार्ग समर्थाने आपल्याला दिला आहे. आणि तो पण समर्थ इथे आपल्याला सांगतात की आपली जी क्षमावृत्ती आहे ती क्षमावृत्ती भंगू द्यायची नाही, कुणाला कटू बोलायचं पण नाही, पण कुणाचं वर्म पण काढायचं नाही, पण तिथून हळूच आपल्या याच्यामध्ये बदल होणार नाही असं जर होत असेल तर दुसरीकडे निघून जा. छान समर्थाने आपल्याला हे दिलं आहे की त्याच्या आधी एक शब्द वापरला आहे की आधी मौन धरावं, म्हणजे आपला मुद्दा सांगूच नाही. तुम्हा आम्हाला या गोष्टीची फार निकड आहे की आधी एकतर गप्पच बसावं आणि
त्याला जोडून मौन धरावं, नाहीतर मग ते सोडून दुसरीकडे निघून जावं. नंतरच्या 25व्या ओवीपासून पुढे ते आपल्याला सांगणार आहेत की माणसाच्या मनाची परीक्षा ही महत्त्वाची परीक्षा असते. आता मनाची परीक्षा म्हणजे काय? आपल्याहून काही लहान माणसं असतात, आपल्याहून काही मोठी माणसं असतात, काही आपल्या बरोबरीचे असतात, काही आपले असतात, काही आपले परके असतात. सगळ्यांशीच आपल्याला चांगल्या पद्धतीने वागायचं असतं. परदेशामध्ये आपल्याला छान अनुभव येतो. सहज आपल्या अंगणात फेऱ्या माराव्यात आणि रस्त्यावरून अनोळखी माणसं जात असतात, पण तरी ते छान स्माईल देतात, गुड मॉर्निंग म्हणतात. आता खरं तर काही ओळख नाही, देख नाही, काम काहीही नाही, पण किती हे जमवावं. आता हा नुसता जरी एक विचार आपण घेतला तर आपण आपल्याकडे सुद्धा जातोय. आपण समजा घरातून बाहेर पडलो, लिफ्टमध्ये उभे राहिलो, लिफ्टमध्ये द्यावं ना स्माईल, म्हणावं ना गुड मॉर्निंग. त्यांनी काय होतं, त्यांनी माणसं आपली असतात. आपल्या मनाची परीक्षा ही आहे. सगळीकडे भगवंत भरलेला आहे असं जर आपल्याला पाहायचं आहे तर लोकांशी आपलं वागणं हे प्रेमाचं असावं. सगळीकडे काही आपल्याला म्हणजे वाईटच व्यक्ती भरलेल्या असतात असं मानायचं काही कारण नाही आहे. त्याच्याशी समर्थ आपल्याला सांगतात की ही परीक्षा महत्त्वाची आहे. आणि मग त्याला जोडून मरणाचे स्मरण असावे, ही पण गोष्ट आपल्याला सांगतात. की आता मरणाचे स्मरण असावे म्हणजे काय, तर आपल्याजवळ वेळ किती आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे उद्या सूचना सांगितल्या ना, या सगळ्या सूचनांचं पालन लगेच करावं, म्हणजे मग आपला वेळ वाया जाणार नाही. आपण लोकांशी कसं वागतोय त्याचं वागणं हे आपलं लगेच सुरू करावं असं सांगितलं. अशा पद्धतीनं म्हटलं तर 30च ओव्यांचा हा प्रत्यय निरूपणाचा समास. आता आपण असं पाहूया की काही म्हणजे प्रसंगाला साजेसं बोलणं हे आपल्याला जमलं पाहिजे असा मुद्दा निघाला. मी मुद्दामून आपल्या ठाण्यातलं एक उदाहरण देते. कदाचित ह्या उदाहरणाला प्रत्यक्ष अनुभव घेतलेले लोक पण असतील की काय झालं होतं, आपल्या सहयोगला शिवाजीराव भोसले यांचा कार्यक्रम होता आणि म्हणजे प्रमुख पाहुणे ते होते, प्रमुख वक्ते होते. आणि साधारणपणे असं असतं की असे जेव्हा शिवाजीराव भोसले यांसारखे वक्ते असतात ना, त्यावेळेला कार्यक्रमाची रचना बदली करतात. म्हणजे शिवाजीरावांचं भाषण झाल्यानंतर त्या भाषणाच्या विचारानेच लोकांनी बाहेर पडावं असा विचार ठेवून अध्यक्ष भाषण किंवा आभार प्रदर्शन या सगळ्या गोष्टी आधी करून टाकतात. परिचय करून द्यायचा, अध्यक्ष भाषण पण करायचं, आभार पण मानायचे, त्यांचं काय स्वागत बिगत ते होतंच. आणि मग त्यांचं भाषण झालं प्रमुख वक्त्यांचं की तो विषय डोक्यात घेऊनच लोक घरी जातील अशी एक रचना अशा मोठ्या मोठ्या वक्त्यांच्या वेळेला करण्याची पद्धत आहे. तर आपल्या सहयोगीला शिवाजीरावांचं भाषण होतं. मला चांगलं आठवत आहे, आपले ठाण्यातले श्रोते सहनशील 40 मिनटं अध्यक्ष आणि परिचय करून देण्याचं काम एकाच व्यक्तीकडे होतं. त्यांनी 40 मिनटं घेतली. मला या समासामधला हा जो मुद्दा विद्या उदंडाची शिकायला प्रसंग मात्र चुकतच गेला, तरी बघत या विद्येला कोण पुसे अशाची आठवण झाली. की आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठलं काम करतोय, कशासाठी करतोय, कशाला महत्त्व द्यायचं, लोक कोणाचं भाषण ऐकायला आलेले आहेत हे कळलं पाहिजे. आपण किती अगदी फरडे वक्ते असो, पण आज आपलं भाषण ऐकायला लोक आलेली आहेत हा पोच राहिला पाहिजे. तर अशा गोष्टी होतात. किंवा मी आता शाळेत शिक्षिका होते, मला नेहमी असं वाटायचं की आपलं शाळेचं गॅदरिंग असतं, मुलांना ना मुलांच्या बक्षिसांमध्ये मुलांचे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि मग उद्घाटनाला जो पाहुणा बोलवलेला असतो तो पाहुणा जर असं भाषण करत राहिला तर मुलाला अजिबात आवडत नाही. मला नेहमी वाटायचं की मुलांच्या म्हणजे गॅदरिंगला भाषणाला माणूस बोलवावा ना, तो अगदी चांगला असला पाहिजे. नाही तर नेमकं काय करतात, कोणीतरी म्हातारा माणूस बोलवतात आणि तो इतकं बोलतो की मुलं अगदी कंटाळून जातात. तर असं प्रसंग पाहूनच चालावे असं जे समर्थ आपल्याला सांगतात त्याचं आपल्याला किंवा एखादी शोकसभा आहे आणि शोकसभेमध्ये काहीतरी विनोद करणं किती चुकीचं आहे. किती आपल्याला आजूबाजूला जर आपण निरीक्षण केलं तर दिसतं की विद्या उदंडाचे शिकण्याचे अनुभव आपल्याला येतात. एखादा सत्कार सभा किंवा विशेष करून की सेंड ऑफची सभा. आता सेंड ऑफच्या सभेमध्ये अलिखित नियम आहे की त्या व्यक्तीबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. तुम्हाला कधीही कसाही अनुभव असेल तेव्हा नाही बोलायचं, पण हा जो पोच राहिला नाही तर विद्या उदंडाची शिकायचा काय उपयोग आहे. असे अनुभव आपल्याला येतात. तेव्हा कळतं की लाजमोल वाचला नाही आहे, तो वाचला तर आपल्या या गोष्टी चुकीच्या आपल्या हातून होणार नाही. असो तर
समर्थ हृदय ज्यांना म्हटलं जातं, शंकरराव देव यांच्याबद्दलचा आपण नेहमी उल्लेख करतो. त्यांचं एक समर्थ हृदय नावाचं पुस्तक पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही प्रचिती, प्रतीती, प्रत्यय किंवा अनुभव एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत. यावर जो समर्थांचा भर आहे त्याचा विचार त्यांनी त्याच्यात केला आहे. म्हणजे समर्थ हे सगळं आपल्याला सांगतायत ना. नेहमी मला असं वाटतं की संत मंडळी तुमच्या आमच्या भल्यासाठी हे सगळं सांगतायत. समर्थ तर शंकरराव देव तर म्हणतात की समर्थांनी असे बाहू पसरलेत आणि बाहू पसरून समर्थ आपल्याला बजावतात की अरे मी काय सांगतो ते ऐका. मी हा अनुभव घेतला आहे, त्यामुळे याच्यावर अविश्वास दाखवू नका. मी हे नुसतं तर्काने अनुमानाने मी हे सांगत नाही आहे, मी याचा अनुभव घेतला आहे. ह्या अनुभवाचा प्रचितीचा विचार केला ना तर शास्त्र आपल्याला असं सांगतं की 3 प्रकारच्या प्रचिती असतात, 3 प्रकारचे अनुभव असतात. वेदांतामध्ये 3 सिद्धांत सांगितलेले आहेत. एकाला म्हटलेलं आहे शास्त्र प्रचिती, एकाला म्हटलं आहे गुरु प्रचिती, एकाला म्हटलं आहे आत्मप्रचिती. आपण आत्ता जे सगळी उदाहरणं पाहिली किंवा समाज सगळा पाहिला ना, याच्यामध्ये आपण व्यावहारिक गोष्टी जास्त पाहिल्या. आपण आता आध्यात्मिक विचार पण करायला हवा. त्यामुळे हे सगळं करताना वेदांमध्ये सांगितलेल्या ह्या 3 प्रकारच्या ज्या प्रचिती आहेत, वेदांत, सिद्धांत, धादांत याची पाहावी प्रचित असं त्यांनी म्हटलं आहे. तर या तिन्ही प्रचितींचं ऐक्य व्हायला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर एक गुरु एक देव कुठेतरी भाव ठेवला पाहिजे. आपला सद्गुरू आपल्याला काय सांगतोय, भगवंत काय सांगताय, शास्त्र आपल्याला काय सांगतायत याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आणि ती जी निवड आपण करतो ना त्याचा 100 वेळा विचार करून आपण ती कृती करायला पाहिजे. नाहीतर असं असतं ना की पोहणारा आहे आणि स्वतःच गटांगळ्या खातोय, मग तो काय दुसऱ्याला तारणार? स्वतःला जर तरता येत नाही तर दुसऱ्याला काय करणार? असं संशयग्रस्त असणारे किंवा बाह्य आपल्याला गुरु म्हणून दिसणारे साधू वगैरे मंडळी बैरागी पुष्कळ असतात. तर या आपल्याला कळलं पाहिजे की कोण आहे, खरं काय आहे ह्याचं. त्यामुळे इतरांचे जे संशय फैलायची जबाबदारी घेणारा तसा सद्गुरू असला पाहिजे. आणि म्हणून बऱ्याचदा लोक म्हणतात की आम्ही सद्गुरू केला नाही, मग आता आमचं कसं होणार? काही होणार नाही. संत हेच सद्गुरू, ग्रंथ हेच सद्गुरू असं जर आपण मानलं तर या ग्रंथांमध्ये आपल्याला शास्त्रप्रचिती पण आहे, गुरुप्रचिती पण आहे, आत्मप्रचिती पण आहे असं आपल्याला कळेल. यालाच 3 वेगळे शब्द आहेत. जरा आपल्याला शब्दांची पण ओळख व्हावी. जरी आपण व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या असल्या तर शास्त्रप्रचिती म्हणजे वेदांत. आत्ता म्हटलं की वेदात काय सांगितलेलं आहे त्याबद्दल म्हटलं आहे. गुरुप्रचिती म्हणजे सिद्धांत आणि आत्मप्रचिती म्हणजे धादांत, प्रत्यक्ष अनुभव ज्याचा आपण विचार करतो. आता असं आहे की जसं आपण कुणाला मदत करणार असलो तर त्याचा काहीतरी अनुभव आपल्याजवळ असला पाहिजे. त्याचं ज्ञान थोडंसं आपल्याजवळ असलं पाहिजे तर आपण दुसऱ्याला करणार ना. म्हणजे एखादा अंध माणूस असेल तो दुसऱ्या अंधाला काय मदत करणार? आपण डोळस असलो तर दुसऱ्या अंधाला मदत करू ना. या अर्थाने विचार करायचा. दुसऱ्याला जर आपल्याला योग्य मार्ग दाखवायचा असेल तर आपण डोळसपणाने त्या मार्गाचा आधी प्रत्यय घेतला पाहिजे, आधी अनुभव घेतला पाहिजे, मग आपण त्याला दुसऱ्याची वाट दाखवू. समर्थांची उभी आहे, वैराग्य मुळी होणं नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही. वैराग्य मुळी नाही, मुळात वैराग्य नाही. प्रत्ययाचं म्हणजे अनुभवाचं ज्ञान नाही. शुची आचार तोही नाही. शुची म्हणजे पावित्र्य, पवित्र असा वागणूक, आचरण पण नाही. भजन काहीच आहे, भजन म्हणजे भक्ती पण नाही, काहीच नाही आहे बरं का. वैराग्य मुळी होणं नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, शुची आचार तोही नाही, भजन काहीच. भक्ती नाही, अनुभव नाही, ज्ञान नाही, वैराग्य तर मुळीच नाही. ऐसे प्रकारीचे जन. आणि आपण असं म्हणा की सज्जन स्वतःला फार मोठे समजतात, प्रत्यक्षात बघायला गेलं तर ही अशी परिस्थिती आहे. आता असं जर वातावरण असेल तर त्याला एकमेव प्रत्ययाचा ग्रंथ म्हणजे आपला दासबोध आहे. हे असंच सगळं आहे. वाढता प्रकार आहे. त्यावेळेला मुख्य आधार कुठला असेल तर शंकरराव देव आपल्याला सांगतात की हा मुख्य आधार दासबोध ग्रंथाचा मिळेल. असं जर वातावरण सगळीकडे आहे की खरोखरच वैराग्य नाही, भक्ती नाही, भाव नाही, कुणाचा विचारच नाही, प्रत्ययाचं म्हणजे अनुभवाचं ज्ञान नाही, अशा ठिकाणी आपण जर आहोत आणि तरी देखील स्वतःला म्हणायचं की आम्ही सज्जनांमध्ये आहोत तर तसं होत नाही. अशा वातावरणामध्ये प्रत्यय यायला हवा असेल तर दासबोधासारखा ग्रंथाचा आधार घ्यायला पाहिजे. ह्याला आत्मप्रचिती म्हटलं आहे. आता स्वाभाविकच याची फलश्रुती, हे श्रवण केल्याची फलश्रुती पण त्यांनी आपल्याला सांगितली आहे.
लगेच काही ग्रंथ संपलेले नाही आहे, पण शंकरदेव समर्थ या नात्याने अनुभवाचं ज्ञान जर आपल्याला असेल तर ते आपल्याला सांगतात ग्रंथाचे करावे स्तवन. स्तवनाचे काय प्रयोजन? येथे प्रत्ययाचं कारण प्रत्यय पाहावा. ठीक आहे, ग्रंथाची स्तुती करू आपण, त्याच्याबद्दल नाही. इतक्या आता अलीकडे तर दासबोधाचं प्रेम खरोखरच वाढलं असं म्हणायला हरकत नाही. पत्रद्वारा दासबोध अभ्यास अनेक वर्ष होता, मग काय तर समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा निघाल्या. आता निरनिराळ्या पद्धतीने आणि त्या परीक्षांमध्ये सुद्धा अधिकाधिक सुविधा कशा होतील असं केलं. किती शिबिरं, किती म्हणजे गावागावातून प्रसार प्रचार सगळा चाललेला आहे, काही कमी नाही आहे. तर त्याची स्तुती, स्तवन करा म्हणजे स्तुती करावी, ग्रंथाचे स्तवन करावे, चांगली गोष्ट आहे. पण स्तवनाचं जे प्रयोजन आहे ते लक्षात घ्यावं. का हे सगळं करतोय? कारण प्रत्ययाचं कारण प्रत्यय पाहावा. त्यातले जे संतांचा अनुभव सांगितलेला आहे तो अनुभव आपण लक्षात घ्यावा, तसं आचरण आपण करावं. प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रचिती वेणं अवघी भ्रांती. आता प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही शब्द आपल्याला कळतात. आपलं जे रोजचं देह असतांचं जे प्रवृत्तीचं आचरण आहे, आपल्याला निवृत्तीकडे जायचं आहे. तर या प्रवृत्तीपासून निवृत्तीपर्यंतचा सगळा जो प्रवास आहे त्याच्यात जर आपण अनुभवाने शहाणे झालो नाही, म्हणजे तीच चूक जर माणूस परत करायला लागला तर अनुभवाने शहाणा झाला नाही असाच त्याचा अर्थ झाला. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती आणि प्रचिती वेळ अवघी भ्रांती, सगळा गोंधळच. त्या अनुभवाप्रमाणे मी वागलो नाही. याच्यात तर आपलं असतंच की अनुभवाशिवाय आपण स्वयंपाकघरात उभं राहिलो ना की सगळ्यांना आपल्याला अनुभवच उपयोगी पडतो. इथे तर तसंच ते आपल्याला सांगतात. आणि पुढे त्यांनी आपल्याला एक शब्द वापरला आहे, गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे. गळंग्यामधील म्हणजे चोथ्यामध्ये अग्नीचं धुमसत राहतो, पेट नाही घेत, म्हणजे चेतन होत नाही. तसं अनुभव नसेल, प्रत्यय नसेल, नुसतं अनुमान अंदाज तर्क करीत राहिलं तर व्यवहारात असू दे, समाजकारणात असू दे, राजकारणात असू दे, प्रपंच परमार्थात असू दे, कुठेच आपण यशस्वी होणार नाही, धुमसत राहू, त्याचा अनुभव आपल्याला येणार नाही. म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं की काय करावं, तर प्रचिती वेण अवघी भ्रांती, इतकं प्रचितीचं महत्त्व समर्थ आपल्याला सांगतात. पुढे असं आहे की समर्थांची थोडी ना भाषा निर्भीड आहे. ते असं गुळगुळीत बोलत नाही, ते जे काही आहे ते स्पष्टपणानं सांगतात. आणि म्हणून संशय, अनुमान, अज्ञान, तर्क, अंदाज यांनी हित नाही होत. ह्यानी काय, मी असं ऐकलं आहे, हे काही समर्थांना मान्य नाही. किंवा दुसरी पण गोष्ट आपण यापूर्वी पण पाहिले की समर्थांना कोणी जर भविष्य किंवा हातावरच्या रेखा म्हटलं तर समर्थ म्हणतात रेखा ती तुकी पुसून जाते. हे बदलतं. प्रयत्न जर योग्य दिशेने केलं, ईश्वराची कृपा जर आपल्याला असली तर आपण या आपल्या नशिबातल्या गोष्टीसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे त्यांची भाषा थोडी निर्भीड आहे. ते आपल्याला सांगतात की ह्याच्यावरती आपल्याला हिताचं व्हायला हवं ना, आपल्याला यश मिळायचं आहे ना, आपलं कल्याण व्हायला हवं आहे ना, मग आपण असा अंदाजाने संशयाने नाही, पक्कच झालं पाहिजे, खात्रीच पाहिजे आपल्याला. ते आपल्याला सांगतात पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे. मी दासबोधामधल्या अन्य ठिकाणी जिथे प्रचित शब्द आला आहे ना त्यातल्या पण ओव्या काढून ठेवलेत की प्रचिती अनुभव म्हणजे काय. आता इथे आपल्याला या समासच मुळे ह्या प्रत्ययाचा आला, पण निरनिराळ्या ठिकाणी समर्थाने आपल्याला हा शब्द आणून दाखवला आहे. त्यामुळे एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की आपण असं म्हणतो की माझं या जन्मीचं जे काही घडतं आहे माझ्या जीवनामध्ये ते माझ्या आधीच्या जन्मातल्या पापपुण्यावर अवलंबून असतं. मग समर्थ म्हणलं पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली. एकदा आपण पुण्यच करतोय, पाप संपलं की पुन्हा पुन्हा जन्ममरण नाही, जन्मयातना चुकली, पुन्हा आता मृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं नाही. ऐसी स्वये प्रचिती आली म्हणजे बरे. आता आपल्याला कशी प्रचिती यायची, माझ्या हा देह टाकल्यानंतर काय होणार आहे हे मला आत्ता कसं कळणार. पण समर्थ खात्री देत आहेत की ज्याला जो पुण्याने वागतो आहे, ज्याच्या पापाची खंडना झालेली आहे, पापं संपलेली आहेत, त्याला पुन्हा येणे जाणे नाही, घाबरायचं कारण नाही. जेथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशय बुडाला प्रचिती वेण. आता आपण जर असा संतांनी सांगितलेल्या गोष्टीचा अनुभव घेतला नाही आणि उगाच तर्कवितर्क करत राहिलो तर केलेला परमार्थ पण वाया जातो. म्हणजे सगळं करायचं, माहीत नाही बाई होणार आहे की नाही, कोण जाणे, कशासाठी होणार, अशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की चांगलंच काम करतो आपण पण आपल्यालाच खात्री नसते, मी केलं आहे सगळं पण माहीत नाही बाबा होईल की नाही, कोण जाणे.
असं मनात आलं की तो तर्क आला, अंदाज हे होताच कामा नये. मग ते म्हणतात की संशयाने प्राणी बुडतो, खात्रीच नसते आपल्याला, मग आपण अपयशी होतो. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की असं नाही करायचं, अनुमान वगैरे अंदाज, आपण चांगलेच प्रयत्न करायचे, चांगल्याच दिशेने सगळं झालं पाहिजे असं म्हणायचं, आणि होतच हो, खात्री देत आहेत ते आपल्याला. समर्थ रामाला साक्षी ठेवून खात्री देतात. त्यांचं दैवत आहे ते, त्या रामाला साक्षी ठेवून ते सांगतात की अगदी निस्संदेह, अगदी निसंशय राहा आणि परमार्थ करा, प्रपंच पण करा, बघा तुम्हाला यश मिळेलच. सगळं संशय घेणं हे अगदी निरर्थक आहे असं खात्रीपूर्वक ते सांगतात. या ठिकाणी हा प्रचिती शब्द आलेला आहे आपल्याला. त्याचे आपण घेतले ना की आपल्या लक्षात येईल की खरंच आपण बारीक बारीक गोष्टीमध्ये याचा अनुभव घेतला पाहिजे. ते म्हणतात जितुके अनुमानाचे बोलणे. आपण जर अंदाजाने बोलतो ना, व्यवहारात खूपदा असं होतं, थोडंसं आपण ऐकलेलं असतं, हां फार काही ऐकलेलं नसतं, पण जवळची मैत्रीण भेटली की आपण ऐकलेली गोष्ट तिला सांगतो आणि मला नक्की माहिती आहे, मी असं ऐकलं आहे. समर्थ म्हणतात की बरोबर नाही. जितुके अनुमानाचे बोलले तितुके, इतका वाईट शब्द समर्थाने वापरला आहे, तितुके वमन. वमन म्हणजे उलटी, तीच ते वमन आहे. आपल्याला त्रास झाला की आपण उलटी करून काढतो ना, असं अंदाजाने न ऐकलेलं, कमी ऐकलेलं सांगायचं नाही. आता किती आपली परीक्षा आहे ना ती आपण सहज, त्याच्यात काही दरवेळेस आपला वाईटच हेतू असतो असं नाही. पण समर्थ आपल्याला सांगतात जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमन प्रायोग त्यागणे. नाही बोलायचं. नीट माहिती नसेल, नीट ऐकलेलं नसेल, खात्री नसेल, तर आपण बोलायचंच नाही. निश्चयात्मकतेची बोलणे, जे खात्रीच आहे तेच बोलायचं. किती आपल्याला स्वतःला परीक्षा, आपला हा आजचा विषयच तसा आहे ना की आपली परीक्षा आपण करायची आहे. हे काही आता बाहेरून हे आपल्यालाच कळतं की आपण माहिती नसलेलं बोललो, अंदाजाने बोललो, कुणाचं तरी माहीत नाही बाबा मी असं ऐकलं, सहज बोलतो आपण. ह्या बोलण्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला दुसऱ्याला सावध करायचं असतं. त्यासाठी आपण हे सांगतो की बऱ्याचदा असं होतं की अगो मी फसले हो, तू नको फसू, हा त्याच्यामागचा हेतू असतो. पण त्या पद्धतीने आपण ते करा. प्रचित पाहेल ते शहाणे, येर वेळे दैन्य वाणे. समर्थ सांगतात की जे अनुभवाने असं ते शिकतात ते शहाणे, आणि असे जे अनुभव येऊन सुद्धा जाऊ दे ग, तू असं म्हणतेस मला काही तसा अनुभव देत, चांगली आहेत माणसं, मग करा फसगत होऊन ते, मग काय आता करणार आपण. म्हणून समर्थ सांगतात की दुसऱ्याने आपल्याला सावध केलं तर त्या सावधपणाने आपण ते वागलं पाहिजे. तसं येर वेडे, असं न वागणारे वेडे दैन्य वाळे. किती समर्थ आपल्याला पावलं पावली सावध करतायत बघा. पुढे म्हणतायत तैसे प्रचिती विण ज्ञान, तेथे नाही समाधान. करून बहुतांचा अनुमान उन्नीत झाले. मग म्हणाले असं नाही की आपण अनुभवाचं जे ज्ञान आहे त्याप्रमाणे जर आपण वागलो नाही तर मोठ्या माणसांचा अवमान केल्यासारखं काय सांगतायत ना आपल्याला, तर त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये समाधान आहे. आणि तसंच आपण केलं नाही, त्यांच्या सांगण्याचा, त्यांच्या अनुभवाचा. आता ह्या ओबीमध्ये आपल्या लक्षात येतं की आपण बऱ्याचदा घरामध्ये असतं, अरे माझ्या वेडीचं ऐक, आईच्या तोंडी वाक्य असतं. मुलाला आपण काहीतरी सांगतो आणि मग मुलांना ऐकायचं नसतं किंवा त्यांचं काहीतरी डोक्यात तिसरंच असतं. मग त्यावेळेला आपण हे बघ तुझं तू काय करायचं ते कर, पण माझ्या वेडीचं ऐक. म्हणजे तुझ्या दृष्टीनं मी वेडी आहे, तुझ्या दृष्टीनं मी चुकीचं सांगते, पण तरी देखील माझं ऐक. असं समर्थ आपल्याला सांगतायत की दुसऱ्याने आपल्याला जे काही सांगेल त्याचा विचार आपण करावा, आणि तसंच आपण ऐकलं नाही तर त्याच्यात आपलं नुकसान होतं. आपण विषय घ्यावा. पुढे एका ओळीत म्हणतात प्रत्यावीण सिणावे त्याची पाप. सोपं आहे. ह्या सगळ्या अनुभवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या नाहीत तर मग अशी दुःख झालं सांगून, आता वमन सांगून झालं, आता तर म्हणतात असं करणं पापच आहे. अनुभवाने शहाणं होत नसेल माणूस तर ते पापच आहे. प्रचिती वेळचे ज्ञान ते अवघाचे अनुमान, किंवा प्रचितीस आले खरे, छान प्रचिती आलेली आहे, प्रचितीस आले खरे, त्याची घ्यावे अत्यादरे. त्याप्रमाणे अगदी आदराने या गोष्टी कराव्यात. अनुभव घेतलाय तर त्याप्रमाणे वागावं. अनुभवाविण जे उत्तरे फलकटे जाणावे. आणि मग आपल्या अनुभवाखेरीज आपल्याला जे काही सल्ले दिले जातात ते फलकट सगळी बाजूला ठेवावी. स्वतः घेतलाय ना आपण अनुभव, त्याप्रमाणे आपण वागावं.
बाकीच्यांनी कोणी आपल्याला जरी काही सांगितलं अनुभवी शिवायचं, तर आपण बदलाबदली करू नये. तोही एक आपला स्वभाव असतो की हो आला होता मला अनुभव, पण तरी असं म्हणते ना की झालं आम्ही बदललो. समर्थ स्पष्टपणा सांगतात आपल्याला अनुभव आला ना, त्या अनुभवाला माणसाच्या स्वभावामध्ये असं तर होतंच की एखाद्या आपल्याला चांगला असतो एखाद्या व्यक्तीचा अनुभव आणि आपण त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवतो, चांगला अनुभव आपल्याला असतो. कोणीतरी आपल्याला त्यांच्याविषयी सांगितलं की आपल्या लगेच बदल होतो. असा करू नये. आपण आपल्या अनुभवाप्रमाणे वागावं. दुसऱ्याच्या अनुभवाने वागायला गेलो तर गोंधळ होतो. त्याची फलकट किती ऐकायचं, किती दुसऱ्याचं पाहायचं, हा सगळा जो काही विचार आहे तो आपल्याला समर्थ सांगतायत. पुढल्या एका ओळीमध्ये येतात, प्रचितीविण जे केले ते अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्टोची गेले, कर्म कचाटे. जर का आपण अनुभवाने शहाणे झालो नाही तर पुन्हा 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 करावं लागतं. यश तर मिळत नाही. कष्ट वितो, नुसते कष्ट होतात, काहीच पदरात पडत नाही. कारण तिथे शहाणपण काही शिकलोच नाही. म्हणून समज दास म्हणे वारंवार, म्हणजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. आता वारंवार सांगून जर तुम्ही जर माझं ऐकत नसेल तर काय पाप, मग बघा तुमच्या कर्माची फळं, असं म्हणायची वेळ येते. म्हणून समर्थ म्हणतात प्रचिती विण ज्ञान सांगणे, याला समर्थांनी भ्रम म्हटलंच आहे. उगेच बाष्कळ बोलणे, काहीतरी आपलं सांगायचं, अनुमानाचं सांगायचं, हे सगर विचाराचे काम नाही. म्हणजे कधी याला खरं म्हणायचं, कधी त्याला खरं म्हणायचं, हे असा गोंधळ लोक करतात, तो आपण करायचा नाही. आपलं जे काही आहे ते सगळं निश्चयात्मक असलं पाहिजे, खात्रीपूर्वक आपलं असलं पाहिजे, तर तसं आपण ते करावं. सामान्य व्यवहारात सुद्धा ही सावधगिरी पाळावी लागते. म्हणजे प्रपंच परमार्थ दोन्हीकडे या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मग जर का हे छान साधलं, छान आपल्याला सुरुवातीचे सगळे स्वतःची परीक्षा घेणाऱ्या सगळ्या गोष्टींचा जर आपण नुसतं आता स्मरण केलं तर आपल्या लक्षात येईल की खरोखरच व्यवहारात तर आपली होईलच प्रगती, पण अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की आता अध्यात्मामध्ये ह्याच गोष्टी कशा आहे करायच्या, तर संतांनी सांगितलेल्या अध्यात्माच्या गोष्टीमध्ये एकाग्रचित्त करावं, तर आपलं खरंच एकाग्रचित्त व्हायला लागेल. या सगळ्या गोष्टी आपण सांभाळल्या. समर्थ ठामपणानं आपल्याला सांगतात की हे सगळं माझं रोखीचं बोलणं आहे, उधारीचं नाही आहे. अध्यात्मात सुद्धा प्रगती व्हायची असेल तर ह्याच पद्धतीनं वागावं. आता बघा, चित्त एकाग्र होण्यासाठी आपलं चित्त शांत असावं लागेल. चित्त शांत असावं लागेल तर आत्ता 40-45 मिनटं मी जे काही बोलले त्यातल्या सगळ्या गोष्टी जर आपण प्रचितीच्या म्हणून केल्या तर आपलं चित्त शांत राहील. जेव्हा आपण इतरांशी वागताना काहीतरी गडबडीचं वागतो तेव्हा मन शांत राहू शकत नाही. मी फसली आहे किंवा मी फसवलं आहे, ही जर भावना कुठे माझ्या मनात दिवसभराची असेल तर मी कशी शांत राहणार? मग कुठे माझं नामामध्ये लक्ष राहणार? मग कुठे माझा जप नीट होणार? मग कसं माझं ध्यान होणार? कसं माझं एकाग्रचित्त होणार? त्यामुळे सगळं पुन्हा अध्यात्माला जोडलाय समर्थांनी. एकाग्रचित्त असायला हवं असेल तर या सगळ्या गोष्टी ठामपणानं समर्थ सांगतात. आणि खरं आहे, असं अनेक अवतार झाले गेले, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की राम आले, राम झाले, कृष्ण झाले, आपण त्यांची चरित्र ऐकली. किंवा आता 12व्या दशकापर्यंत आलो, बाकी सगळ्या ग्रंथांचं राहू दे, पण राजबोधसुद्धा आपण इतक्यापर्यंत शिकलो. चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्तींचे प्रकार पण आपण शिकलो आणि त्याच्यातून आपण त्या अंतरात्म्याची ओळख करून घेतली की हे जे काही सगळं आपलं चाललेलं आहे हे चालवणारा आत बसलाय. तो जो अंतरात्मा आहे की जो आपल्याला चालवतो आहे, त्या अंतरात्म्याला जर आपण ओळखलं, त्याचं जर ज्ञान करून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे आपण आचरण केलं तर मग आपण खरे विवेकी. आणि आपण हा नेहमी अनुभव घेतो की आपल्या प्रत्येक प्रश्नाला आतलं उत्तर काय आहे, त्या आतल्या उत्तराने आपण वागलो तर आपलं चांगलं होतं. अगदी हेच अध्यात्मामध्ये पण हाच प्रचितीचा विचार आपल्याला ते सांगितलं आहे. अंदाजाने अनुमानाने घ्यायचं, आतला निर्णय ओळखायचा. आतलं उत्तर काय आहे, माझं मन काय म्हणत आहे, माझी बुद्धी काय म्हणते, माझी इंद्रिय काय म्हणत आहेत, ह्याचा विचार करण्याच्या आधी अंतरात्मा काय म्हणतो आहे ह्याचा जर विचार केला तर आपल्याला नक्की खात्रीपूर्वक योग्य तो सल्ला मिळतो, असा शेवटी विचार त्यांनी आपल्याला सांगितला आहे. आणि तिथे अनुमान तर्क सगळा संपतो. अनुमानाचा संहार शब्द वापरला आहे. अनुमानाचा नाशच होतो, अंदाज संपतोच जेव्हा आपण
बऱ्याचदा नाही, जिथे जिथे आपल्याला असं कळतं की इथे आपण अपयशी झालो, तिथे तिथे आपण म्हणतो की हो, मी माझ्या आतल्या आवाजाचं ऐकलं नाही. आतल्या आवाजाचं ऐकणं हा फार मोठा विचार आपण जर घेतला तर हे सगळे प्रश्न अगदी सहज आपल्याला सुटतील पण, आणि याप्रमाणे आपल्याला आचरण पण करता येईल, अशा प्रकारचा विचार आजच्या समासात आपल्याला सांगितलं आहे. आपण लक्षात घेऊया की हा 12वा जो दशक आपण सुरू केला ना, तेव्हा मी असं म्हटलं होतं की विवेक वैराग्य असं आपल्याला समर्थ सांगतात. आपलं आपण जे माणसं तुम्ही आम्ही आहोत, आणि आपल्याला एवढ्या विवेक वैराग्यावरती म्हणजे दशकाचं नावच दिलं आहे. आणि त्याच्या जोडीला त्यांनी आपल्याला मागच्या वेळेस आपला विषय झाला होता तेव्हा आपण म्हटलं की अरे म्हणजे तरुणपणी हा ग्रंथ वाचावा वगैरे सगळं ठीक आहे, पण ते तरुणपणी वाचताना या पहिल्याच याच्यामध्ये कसं जमणार. तर त्यावेळेला त्यांनी आपल्याला विमल म्हणजे पवित्र कोणते कोणते लक्षणं आहेत, चांगली कोणती कोणती लक्षणाची यादी दिली, आणि आज आपल्याला त्याचा सगळ्याचा अनुभव कसा असं घ्यायचा ते आपल्याला सांगितलं. आता या जोडीला नुसतं कसं वागावं ते लक्षात घेणं आणि त्याचं आचरण कसं करणं, याच्या जोडीला आपल्याला भक्तीची जोड असायला हवी. या भक्तीचा विषय तिसऱ्या समासात सांगणार आहेत समर्थांची ना. प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात येईल की पुढे जे काही सांगायचं आहे त्याची योजना त्यांनी आधी केलेली असते. प्रत्येक वेळेला आपल्याला निर्गुण निराकार भगवंत, की आत्ता म्हटलं तसं आत्माराम आपल्याला ओळखायचा आहे, तो सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे असाच ओळखायचा आहे. त्या सगुणाचा विचार म्हणजे भक्तीचा विचार पुढल्या समासात आपल्याला समर्थ करायला सांगणार आहेत. तो आपण दिवाळीनंतर पाहूया. नाही, कदाचित शुक्रवारी आपला होईल, चुकीचं सांगितलं. शुक्रवारी आपण भक्त निरूपण समासात तो पाहूया, आणि याचा विचार करूया की जी लक्षणं आपल्याला सांगितली ती पहिल्या समासातली, आणि त्या लक्षणांप्रमाणे आत्ताचं आचरण म्हणजे अनुमानाने न करता आपल्याला जरा आता प्रत्यक्ष त्याची प्रचिती येईल, आणि प्रचिती आली आणि त्या प्रचितीला जर भक्तीची जोड मिळाली तर आपण निश्चितपणाने जीवनामध्ये जे जे कार्य आपण हाती घेऊ तिथे यशस्वी होऊच हो. धन्यवाद.